की मांजरेवाडीमधनं त्याची बिलं, मांजरेवाडी ग्रामपंचायतीने बिलं काढली, काम शिरोलीच्या हद्दीमध्ये केलं. काळूच्या ग्रामपंचायतीमध्ये बिलं काढली, काम पठारवाडीमध्ये केलं, पठारवाडीमध्ये केलं. याचे सगळे पुरावे माझ्याकडे. दुसरी गोष्ट, तिथं पाईप टाकत असताना शासनाची कुठलीही परवानगी काढली नाही. लोकांच्याकडनं पाईप आणायला पैसे घेतले, कामाला परत पैसे त्यांनी परत केले नाही आणि म्हणून दोन्ही पूल बेकायदेशीर टाकले. म्हणून लोकांची सोय होते म्हणून कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. पण कामं चुकीची करून सुद्धा त्या काळामध्ये आम्ही पाठीशी घातलं. ही कदाचित आमची चूक असेल, परंतु मी स्वखर्चाने केली, स्वतःच्या पैशाने केली हे म्हणणं त्यांचं दादांत खोटं आहे. आज आम्ही सगळे पदाधिकारी आहोत. अरुण चांभारे असतील, कैलासराव असतील, बाबाराक्षे असतील, आमच्या पक्षाची बाजू किंवा आमदार म्हणून माझे आमदार म्हणून किंवा मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून, नेता म्हणून मला माझी भूमिका मांडली. माझे सहकारी माझ्याबरोबर आले तर त्यांच्यावरसुद्धा आटपाखडे करणं ही किती संयुक्तिक आहे. चांभारे यांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी कसा भ्रष्टाचार केला मी काढणार, कधी काढणार आहे त्यांनी सांगावे. चांभारांच्यावर जे आरोप झाले ते आरोप कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकले नाहीत. कोर्टाने सांगितलं की याच्यात काही तथ्य नाही आणि त्यांना निर्दोष मुक्त केलं. कुणाच्या तरी सांगण्यावर पुरावे नसताना दुसऱ्याबद्दल बोलणं, आरेरावीने बोलणं, आरेतोरीमध्ये बोलणं. मी आमदार आहे आणि मी किती वेळा आमदार होतो. आमदार झाला म्हणजे त्याला कुणालाही वाकडं बोलायचं, कुणाला शिवाय द्यायचे काय अधिकार दिलेत का? आणि म्हणून ज्या वेळेला पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 5 जूनला हा जागतिक पर्यावरण दिन होता. मी त्या कार्यक्रमात होतो. मी पर्यावरणाबद्दल बोलतो, माझ्या पक्षाची बैठक होती, निघून गेलो आणि त्याच्यानंतर हे उभे राहिले. विषय पर्यावरणाचा होता, पण ते पर्यावरण सोडून हे फक्त माझ्यावर बोलले. बोलताना ते लटलट कापत होते. नंतर त्यांनी सांगितलं की मला राहवलं नाही आणि म्हणून माझा तोल सुटला, मी बोललो. आता तोल सुटणारा आमदार जर तालुक्यामध्ये असेल तर तालुक्याच्या जनतेचं काय भलं होणार आहे मला माहीत नाही. आज हे फक्त बोलतात, त्यांना एखादी गोष्ट सहन होत नाही, त्यांचं बीपी हाय होतं. असा हाय बीपी माणसाला तब्येतीला त्रासदायक असतं आणि खरं बोललं तर बीपी हाय होत नाही. आज कदाचित आम्हालाही तो त्रास असेल, पण मी असा हायपर होऊन कधी कुणावर अशी आगपाखडी केली नाही, टीका केली नाही. यांच्या सासऱ्याने अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन माझ्याविरुद्ध टीका केली. मी टीकेला टीकेच्या पद्धतीने उत्तर दिलं, पण काही जाऊन मारामारी केली नाही. इतक्या खालच्या भाषेत ते बोलले होते. कदाचित त्यांचा वारसा चालवायचं त्यांनी ठरवलेलं दिसतंय. एकदम खालच्या दर्जाला यायचं, खालच्या पद्धतीने बोलायचं. तुम्ही टीकेला उत्तर द्या, माझी सहन करायची तयारी. आणि राजकारणामध्ये माणसाला सहनशीलता असेल तो राजकारणात टिकतो किंवा राजकारण करू शकतो. यांच्यामध्ये तर कुठल्या प्रकारची सहनशीलता नाही. यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर अरेतुरीमध्ये बोलले, मला अगदी एकदम नीच बोलणारा किती नीच आहे तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे. तुम्ही निमगावचा रस्त्याचं काम केलं, गोरगरीब ठाकरांचे नाही पैसे दिले तुम्ही, आपण किती नीच आहात. ज्या घरामध्ये तुम्ही राहता ती जागा मागासवर्गीय समाजाची आहे, ती फक्त शेती करण्याकरता तुम्ही घेतली. आज तुम्ही तिथं हॉटेल काढलं आहे, बिअर बार काढला आहे, घरं बांधली. तुम्ही शासनाच्या जे कायदे आहेत जमिनीविषयी त्याचा भंग केला आहे. मागासवर्गीयांची जमीन तुम्ही त्या ठिकाणी घेतली, त्याच्यामध्ये बेकायदेशीर प्लॉटिंग केलं. कायदा असं सांगतो की जर तुमचं पर्पज बदललं असेल आणि ज्या कारणाकरता तुम्ही जमीन घेतली त्या कारणाकरता वापरली नाही आणि त्याचा मिसयूज केला तर शासन सदरची जमीन परत घेऊ शकते किंवा संबंधित मागासवर्गीय समाजाला ती परत देऊ शकते. आज तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या ठिकाणी तुमच्या भावाचं हॉटेल आहे, हे सगळे तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं. तुम्ही जिथं प्लॉटिंग केलं तिथं कायद्याचं उल्लंघन केलं आणि मग तुम्ही आज साजूकपणाचं आव्हान आहे.
सगळ्या बेकायदेशीर करून मी ज्या घरामध्ये आत्ता पत्रकार परिषदेचे घर बांधलं याचा मी प्लॅन सँक्शन केला, मी याचं कम्प्लिशन घेतलं, सगळं कायदेशीर केलं. मी जे घर बांधलं ज्या घरामध्ये राहता ते तरी कायदेशीर. आज मी आणि माझे सगळे सहकारी सन्माननीय आमदार बाबाजी काळे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं त्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्याकरता किंवा त्यांनी मांडलेल्या मुद्द्याचं निराकरण करण्याकरता पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली. यापूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन मी जी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्याचा सविस्तर वृत्तांकन आपल्या सर्वांना केलं. आमदार पद्धतीने या तालुक्यामध्ये काही गोष्टी रेटून देतात, काही आपल्या नावावर खपवतात, ज्या गोष्टी त्यांनी केल्याच नाही त्याविषयी आम्ही आमच्या भावना या ठिकाणी मांडल्या. लोकशाहीमध्ये ज्याला त्याला आपल्या भावना मांडायचा अधिकार आहे. आज ते आमदार आहेत, मी त्यांच्या विरोधामध्ये आहे. यापूर्वी सुद्धा मी 3 वेळा आमदार म्हणून निवडून 6 निवडणुका लढवल्या. माझ्या विरोधामध्ये जे आमदार निवडून आले त्यांच्या विरोधामध्ये मी माझ्या भूमिका मांडल्या. 99 साली मी निवडणूक लढवली. नारायण पवारांच्या विरोधात मी त्या टीकेची झोड उठवली होती. त्यांनी त्याच्या पद्धतीनं मला प्रत्युत्तर दिले, मी त्यांना प्रत्युत्तर दिले. 2014 साली माझा पराभव झाला. सुरेश गुरेंच्या विरोधामध्ये 5 वर्षे मी माझी भूमिका मांडली. ते निवडून आले, ते असं कधी म्हणले नाही की तुम्ही माझ्या विरोधामध्ये बोलू नका. माझं मी काम करत होतो, त्यांचं ते काम करत होते. आजही जे विरोधात आहे ते पूर्वी सत्ताधारी पक्षात होते, आज जे सत्ताधारी पक्ष आहेत ते विरोधामध्ये होते. आणि ज्यावेळी विरोधामध्ये असतो तो त्याची भूमिका मांडत असतो. त्याचा अर्थ असा होत नाही की कुणी आपल्याला विरोधच करायचा नाही, आपल्या विरोधात बोलायचं नाही. हुकुमशाहीच लक्षात. विचाराची लढाई ही विचाराने झाली पाहिजे. मी माझे मुद्दे मांडले, त्यांनी ते खोडून काढायला पाहिजे. पण खोडून काढताना जी भाषा आहे, जी लँग्वेज आहे ती अशोभनीय अशा प्रकारचं लँग्वेज आहे. मी 6 निवडणुका लढवल्या. 3 वेळा मी आमदार झालोय. पहिल्यांदा आमदार झालेल्या माणसाने जे वक्तव्य माझ्या बाबतीमध्ये केले अत्यंत अशोभनीय अशा प्रकारचे वक्तव्य. वयानं लहान आहे. आजच तुम्ही आदित्वरीवर आला. 6 महिन्यांनी कदाचित हे मारामारीवर येते. स्वतः वारकरी संप्रदायाचं ते सांगतात की मी माऊलीचा भक्त आहे, मी सिद्धेश्वराचा भक्त आहे, माऊली माझ्या पाठीशी आहेत. माऊली हे वैष्णवांचे जनक आहेत, वैष्णवांचे पाठीराखे आहेत. वैष्णव धर्मामध्ये सहिष्णुता असते, एकमेकाबद्दल आदर राखला जातो. हा आदर तर तुम्हाला कुठे दिसलाच नाही. यांचं वारकरी म्हणण्याचं, रामकृष्ण म्हणण्याचं हा ढोंगीपणा लोकांच्या समोर आला, जनतेच्या समोर या निमित्तानं आलेला. जी शिवराळ भाषा त्यांनी वापरली, माझ्या बाबतीमध्ये असभ्य अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली. याच्यावरनं ते नक्की कोण आहे हे समाजाला आता कळलेलं आहे. मी एकदा बोललो त्याच्यावर त्यांना 3दा बोलावं लागलं. आणि दरवेळेला ती माहिती पत्रकारांना सांगितली की खोटी माहिती, तीच माहिती अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपण पुराव्यानिशी बोललं पाहिजे. ते कुठले पुरावे त्यांनी दिले. दुसरी गोष्ट त्यांनी माझ्या बाबतीमध्ये सांगितलं की यांनी पुनर्संचय जमीन घेतल्या. माझी 16.5 एकर जमीन माझ्या कुटुंबाची पुनर्वसनला गेली. माझ्या जमिनीला एक थेंब सुद्धा पाणी चासकामान धरणाचं आलं नाही. जो कॅनाल माझ्या शेतामधनं झाला त्याला आज एक मुद्दा मी माझ्या मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की मी त्यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केलं. ते रिट पिटिशन यांनी जे ॲफिडेव्हिट दिलं त्या ॲफिडेव्हिटमध्ये ज्या चुका आहेत त्याच्यामध्ये जो काही घोळ आहे तो मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला आणि त्या मुद्द्यावर माझं रिट पिटिशन दाखल झालं. त्यांना नोटीस आली. आज हे सांगतात ते टिकणार नाही. टिकणं किंवा न टिकणं हा कायद्याचा भाग झाला. रिट पिटिशन दाखल करून ज्यावेळेला घेतलं जातं त्यावेळेस कायद्यात तथ्य असल्याशिवाय त्या रिट पिटिशनमध्ये तथ्य असल्याशिवाय ते दाखल करून घेतलं जात नाही. यांना सगळ्या गोष्टी माहिती कल्पना आहे. यांच्यावर यांनी 2 गाड्यांचे हप्ते भरले नाही म्हणून कोर्टात केस चालू आहे. त्यांचं राजगुरू सहकारी बँकेतलं अकाउंट NPA मध्ये होतं. 1 टाइम सेटलमेंट त्यांनी केलं. ती सेटलमेंट ते पाडवू शकले नाही. 18 पतसंस्थेचं कर्ज काढलं. ते कर्ज ते वेळेवर भरू शकले नाही. निवडणुकीच्या काळात 18 ते पैसे भरून घेतले. एका वेळेला कॅश 60 लाख रुपये यांनी कुठून आणले ते एकदा सांगितलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी जे कर्ज मिळवताना जे डॉक्युमेंट दिले, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या वित्तीय संस्थेकडनं कर्ज घेतो त्यावेळेला तुमची सगळी विवरणपत्र द्यावी लागतात. तुमची स्थावर मालमत्ता किती आहे, घेतलेल्या कर्जाच्या किती पट्टे आहे, तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी परत करण्याची ताकद किती आहे ते द्यावं लागतं. आणि तुमच्या जो CA आहे त्याचा त्याला सही शिक्का लागतो आणि मगच बँक ॲक्सेप्ट करते. आज 3 कर्ज तुम्ही जर उचलली बँकाची, दुसरी कायद्याच्या पतसंस्थेतून तुम्ही पैसे उचलले, त्यानंतर तुम्ही गाड्या घेतल्या, याला ही सगळी कागदपत्र जोडल्याशिवाय तर तुम्हाला कर्ज मिळालं नसेल. आता आम्हाला कदाचित सरकार त्याचा विचार करेल की या ठिकाणी जी कागदपत्र तुम्ही दाखल केली ती सरकार 100% विचारामध्ये नक्की घेईल. आम्ही सरकारच्या समोर आमची बाजू मांडण्याचा किंवा कोर्टाच्या समोर बाजू मांडण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे. त्याच्यात कोर्ट ठरवेल काय करायचं ते. परंतु मला कायद्यानं अधिकार आहे की ज्या चुका तुमच्या झालेल्या आहेत त्या कोर्टाच्या निदर्शनास आणून देणं. आणि मी रिट पिटिशन माझं दाखल झाल्यापासून यांचा जळफळाट झाला, यांचा तोल सुटला आहे आणि ते आता वाह्यात प्रमाणात बडबडायला लागले. मी सांगितलं की या मुद्द्यावर 100% त्यांच्या विरोधात निकाल जाऊ शकतो आणि कदाचित या ठिकाणी पोटनिवडणूक होऊ शकते. कदाचित हा शब्द मांडला, होऊ शकते हा शब्द मांडला. या जर तर ज्या गोष्टी आहेत, आता कायदा काय करणार आहे मलाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही. आणि मग ते आज पत्रकारांनी काय हिडिंग देत, हा पत्रकारांचा मुद्दा असतो, पत्रकारांनी हिडिंग दिली, कदाचित पोटनिवडणूक लावू शकतो मी पत्रकारचा. पण पत्रकारांनी तशा प्रकारचं हिडिंग दिलं तर ते पत्रकारांच्यावर वापरले आणि परत निवडणुका लागणार आहेत, मी कुठं सांगतो अमकं करतो तमकं करतो, आदळापट करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने विचार केला तर यांच्या विरोधामध्ये कोणी बोलायचं नाही, पत्रकारांनी कोणी लिहायचं नाही. ही मनमानी आहे. ही खेड तालुक्यातली जनता कदापि मान्य करणार नाही. हा क्रांतीवीरांचा तालुका आहे. ब्रिटिशांच्या मनमानीच्या विरोधामध्ये या ठिकाणी हुतात्मा राजगुरूंनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला, बलिदान केलं. ब्रिटिशांची हुकुमशाही सुद्धा मांडली नाही. यांची ही जी हुकुमशाही आहे, यांची दादागिरीची भाषा आहे, यांची जी हरितुरीची भाषा आहे, हे आम्ही सहन करणार नाही. किंवा वेळ प्रसंगी तसंच तसं उत्तर आम्ही नक्की देऊ.